हाय फ्रेंड्स, स्वप्ना खुशबू चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. फ्रेंड्स, आज आपण नव्या प्रयोगाच्या दिशा याविषयी सर्व माहिती जाणून घेणार आहोत. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भारतातलं कोणतंही छोटं खेडेगाव असो, सगळीकडे प्रश्नांचा ढीग लागलेला आहे. शेती करायला जमीन नाही, जमीन असली तरी पाणी नाही. शेती सोडून दुसरं काही करावं म्हटलं तर रोजगाराची संधी नाही, त्यामुळे पैसा नाही. अशा कितीतरी अडचणी. आनंद मनातल्या अडचणी थोड्याफार वेगळ्या, पण तरीही अशा अडचणींशी सामना करतच आम्हाला वाटचाल करावी लागली. बाबांच्या काळात त्यांच्यासमोर अडचणीचे डोंगर उभे होते. ते डोंगर पार करायला त्यांनी श्रमांची जोड घेतली. अथक काम करत राहिले तर प्रत्येक अडचण सुटू शकते, असा त्यांचा विश्वास होता आणि झालंही तसंच. आमच्या भागात पाणी नाही असं म्हणत ते हातावर हात धरून बसले असते तर आज आनंदवनाचं जे रूप दिसतं ते कधी दिसलेच नसते. त्यांनी स्वतः श्रम केले आणि त्या श्रमामुळेच आपल्याला आत्मसन्मान मिळेल हे तत्त्व कुष्ठरुग्णांनाही पटवून दिले. त्यामुळे अपंग कुष्ठरुग्णांना एखादं काम करायला इतरांपेक्षा जास्त वेळ लागला असेल, पण कामं उभी राहिली, अडचणी मागे पडत गेल्या. मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी आनंदवनात काम करायला सुरुवात केली तेव्हाही समोर समस्या होत्याच, आव्हानंही होती. त्यावर मात करण्यासाठी आपल्याला श्रम आणि तंत्रज्ञानाचा मेळ घालावा लागेल याची जाणीव मला झाली होती. पण त्याच बरोबरीने प्रश्नांची उत्तरं शोधण्याची आपली पद्धत बदलायला हवी, असंही मला फार प्रकर्षाने वाटे. किंवा असं म्हणा की अनेकदा प्रश्नांच्या कचाट्यात मी असं काही सापडत असे की त्या कोंडीतून सुटका करून घेण्याच्या धडपडीत नव्या कल्पनांचा, इनोव्हेशनचा जन्म होत असे. प्रयोग करून बघू हा मूलमंत्र ठेवला तर काही वेळ अपयश येईल, पण नव्या उत्तराचा जन्म नक्की होईल असं वाटे. त्यामुळे पाणी, आरोग्य, शिक्षण, उद्योग अशा सगळ्या विभागामधले प्रश्न सोडवायला कोणती नवी पद्धत स्वीकारता येईल याचा विचार माझ्या डोक्यात सतत चालू असे. फक्त आनंदवनातल्याच अडचणींसाठी नव्हे तर समाज म्हणून आपल्याला पडलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरं आम्हाला या नव्या दृष्टिकोनामुळे मिळत गेली. मी तर असं म्हणतो की हे प्रयोग म्हणजे ग्रामीण परिवर्तनाची साधन आहेत. त्यामुळेच त्यांची चर्चा केवळ आनंदवनापुरती मर्यादित राहता कामा नये. आनंदवनात आम्ही बांधलेल्या अर्धवर्तुळाकार छत असलेल्या घराचं उदाहरण घेऊ. 1978-79च्या सुमारास आम्ही आनंदवनात पहिल्यांदा ही घरं बांधली. ही घरं अतिशय कमी खर्चात होतात, पण याचा अर्थ त्या घरांचा दर्जा कमी आहे असं नव्हे. कारण आपल्याकडे लो कास्टचा अर्थ होतो तो लो क्वालिटी, पण ही घरं लो ऑन कॉस्ट आणि हाय ऑन क्वालिटी आहेत. ही घरं बांधताना योग्य ती काळजी घेतली तर त्यांना 100 वर्ष मरण नाही, असं मी पेंजेवर सांगू शकतो. अगदी भूकंप प्रवण क्षेत्रातही आपल्याकडे महाराष्ट्रात चक्रीवादळाचा फारसा धोका नाही, पण तिकडे ओरिसा, आंध्र प्रदेशात या घरांचा उपयोग होऊ शकतो. या घरांना सजा नसल्यामुळे वेगवान वाऱ्यातही ती घरं टिकाव धरू शकतात. भारताच्या ग्रामीण भागात कित्येक लोक पैशाअभावी पक्क्या घरांपासून वंचित आहेत, हे वास्तव मला कायम खटकायचे. आमच्याकडेही साधारण 1980च्या सुमारास आनंदवनातली लोकसंख्या झपाट्याने वाढू लागल्यानंतर आम्हाला मोठ्या प्रमाणावर घरं बांधण्याची गरज निर्माण झाली होती. पण संस्थेला घरं बांधणीचा खर्च परवडणारा नव्हता. आमच्याकडे मनुष्यबळ कमी नव्हते, पण पैशाची चणचण होती. शिवाय कुष्ठरुग्णांसाठी घरं बांधून देण्यासाठी गवंडी मिळण्याची मारामार. यामुळे आपली घरं आपणच बांधायची असं आम्ही ठरवले. सुरुवातीच्या काळात आनंदवनातलं सगळं बांधकाम लाकूड, माती आणि चुन्याचे होते. ते फारसे टिकणारे नव्हते. 10-15 वर्षांमध्येच ती घरे वाळवीने पोखरून गेली होती. मधल्या काळात सिव्हिल इंजिनियर असलेला माझा आत्तेभाऊ अविनाश पटवर्धन यांच्या मदतीने लोखंडी फ्रेमवर्क असलेली घरं मी बांधून पाहिली. हाही नवीनच प्रयोग होता, पण लोखंड आणि लाकूड या दोन्ही महागड्या कच्च्या मालाशिवाय घरे बांधता येऊ शकतात का, हे मला बघायचे होते. माझ्यासमोर आव्हान होते ते कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त टिकाऊ आणि आमच्याच लोकांना बांधता येईल अशा प्रकारचे घरं बांधणीचे तंत्रज्ञान शोधून काढण्याचे. शिवाय आखूड शिंगे, बहुधुंदी म्हशीसारख्या
या घरांकडून माझ्या आणखी अपेक्षा होत्या. म्हणजे काय तर घरं अशी हवीत की जिथे एअर कूलरची गरज भासणार नाही. जी घरं हिवाळ्यात गरम आणि उन्हाळ्यात थंड राहतील. शिवाय आमच्या कुष्ठरुग्णांना उंदरापासून संरक्षणाची गरज असते. त्यांच्या हातापायाला संवेदना नसल्यामुळे रात्री झोपल्यावर उंदरांनी चावे घेतले तरी सकाळी उठून बघेपर्यंत कुष्ठरुग्णांना त्यांचा पत्ता लागत नाही. त्यामुळे या घरात उंदरांना लपण्यासाठी जागा मिळता कामा नये. ही आणखी एक गरज. हे सगळे गुण एकाच घरामध्ये असण्याची शक्यता दुरापास्त असल्याने अनेक पद्धतीचा अभ्यास करून स्वतःची अशी वेगळी पद्धत मला शोधून काढावी लागणार होती. घराबद्दल वाचताना माझ्या असं लक्षात आले की घर म्हटले की ती सिमेंटचीच हवीत असा सरसकट अर्थ काढल्यामुळे घराच्या किमती आवाक्याबाहेर आत्ताच जातात. खरं तर अप्रोप्रिएट टेक्नॉलॉजी आणि स्थानिक कच्चा माल या दोहोंच्या संगमातून कमी खर्चात घरं बांधण्याचे प्रयोग जगभरात भरपूर झाले आहेत. पण या प्रयोगाचा मास स्केलवर वापर झालेला दिसत नाही. कदाचित जगभरातील यशस्वी प्रयोगाचं स्थानिकीकरण करण्याचे काम आपल्याला जमले नाही हे त्यामागचे कारण असावे. मला या सगळ्या प्रयोगाबद्दल अतिशय कुतूहल होतं. आपल्या देशातले ग्रामीण प्रश्न सोडवण्याची क्षमता या अप्रोप्रिएट टेक्नॉलॉजीमध्येच आहे यावर माझा विश्वास होता. त्यामुळे जगभरातल्या अशा प्रयोगावर मी लक्ष ठेवून असायचो. भरपूर वाचायचो. शक्य त्या तज्ज्ञांची पत्रापत्री करून शंका निरसन करून घ्यायचो. याच्या सुमारास आमच्याकडे चायनीज पद्धतीच्या बायोगॅस प्लांटचं काम सुरू होते. त्यातले अर्धवर्तुळाकार छत बघून मला असे वाटले की आपण आपल्या घराचं छत अशा प्रकारे का बांधू नये. हा विचार मनात आल्यावर मी अशा प्रकारचे काम कुणी केले आहे का याची शोधाशोध करायला सुरुवात केली. तेव्हा मला हसन फातीबद्दल कळले. फाती मूळ इजिप्तचे पण इंग्लंडमध्ये स्थायिक झालेले आर्किटेक्ट. ज्या काळात इतर अनेक क्षेत्रांप्रमाणे घरबांधणीमध्येही पाश्चिमात्यांचं अंधानुकरण सुरू होतं तेव्हा फातींनी इजिप्तमधल्या पारंपरिक मातीच्या घरबांधणीमध्ये सुधारणा करून ती पद्धत पुन्हा पुन्हा रूढ केली. फातींनी केलेले आणखी एक प्रयोग म्हणजे न्यूबियन टाईप हाफ राऊंड बॅरेल व्हॉल्ट. इजिप्त आणि सुदान या दोन देशांच्या सीमावर्ती भागातल्या लोकांना न्यूबियन असे म्हटले जातं. या भागात पूर्वी मातीची अर्धवर्तुळाकार घरं बांधली जात. आश्चर्य म्हणजे हे अर्धवर्तुळाकार छत बांधताना आधारासाठी लाकडाचा किंवा लोखंडाचा वापर केला जात नसे. फातींनी हे तंत्रज्ञान पुनरुज्जीवित केले, पुन्हा उपयोगात आणले. लॉरी बेकर हे माझे या क्षेत्रातले दुसरे गुरु. आपापल्या भागातील घरबांधणीचे पारंपरिक ज्ञान आणि आपल्या आसपास मिळणारा कच्चा माल वापरून आपल्या परिसराशी हवामानाशी मिळतीजुळती लो कॉस्ट घरं बांधली पाहिजेत असं लॉरी बेकर यांचे म्हणणे. आज आपल्याकडे घरबांधणीत जे जे उत्तम ते मला हवे अशी फॅशन आली आहे. त्यामुळे टाईल्स गुजरातहून मागवलेल्या, विटा आणखी भलतीकडून, मार्बल तिसरीकडून असा प्रकार सुरू आहे. त्यातून माल एकीकडून दुसरीकडे घेऊन जाण्याचा खर्च वाढतो आणि घराची किंमत अव्वाच्या सव्वा होते. पर्यावरणाची हानी होते ती वेगळीच. आसपास उपलब्ध असलेल्या मालातून उत्तम दर्जा आणि सौंदर्यदृष्टी असलेली घरबांधणी शक्य आहे हे बेकर यांनी सिद्ध करून दाखवले. तर फ्रेंड आता आपलं बेड रेडी झालेला आहे. ही चेअर आहे, टेबल्स आहे, त्यानंतर छोटा सोफा आहे, 2 चेअर आणि टेबल्स आहे आणि आपण बघत आहात बेड आपण इथे रेडी झालेला आहे.